नमस्कार. मॅलो किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. श्रावण महिना सुरू झालेला आहे आणि या श्रावण महिन्यामध्ये कोकणातली सुप्रसिद्ध अशी पातोळ्यांची रेसिपी ही केलीच जाते. पण ही रेसिपी कधी-कधी करायला जरा किचकट वाटते. म्हणून सोप्या पद्धतीने झटपट अशी पातोळ्यांची रेसिपी बघूया. तर सुरुवात करूया आपल्या रेसिपीला. तर त्यासाठी इथे मी 1 ते 2 कप तांदूळ 1 ते दीड तास भिजत घातलेले आहेत. तसेच मी 1 कप खोबरं किसून घेतलेलं आहे, 1 कप गूळ किसून घेतलेला आहे, थोडीशी वेलची घेतलेली आहे आणि 4 ते 5 मी हळदीची पानं घेतलेली आहेत. आता सगळ्यात आधी तांदळामधलं पाणी हे सगळं निथळून घ्यायचं आहे आणि हे तांदूळ आपल्याला मिक्सरवरती चांगले बारीक वाटून घ्यायचे आहेत. त्यासाठी आपल्याला सुरुवातीला पाणी नाही टाकायचं आहे आणि नंतर गरजेप्रमाणे त्यामध्ये हळूहळू पाणी टाकायचं आहे. पण ध्यानात ठेवायचं आहे की ही पेस्ट आपल्याला एकदम पातळही नाही करायची आहे आणि एकदम घट्टही नाही करायची आहे. हे बघा, हे असं दाखवल्याप्रमाणे आपल्याला ही पेस्ट करून घ्यायची आहे. एक स्वच्छ कढई घेतलेली आहे. कढई चांगली तापल्यानंतर याच्यामध्ये 2 चमचे तूप घातलेलं आहे. आता या कढईमध्ये आपण खोवलेलं 1 कप खोबरं घेणार आहोत. खोबरं चांगलं आपण ढवळून घेऊया. आता याच्यामध्ये 1 कप चिरलेला गूळ घालून घ्यायचा आहे. खोबरं आणि गूळ चांगले मिक्स करून घेऊया. आता याच्यामध्ये आपल्याला 1 टीस्पून अशी वेलची पावडर घालायची आहे. हे सगळं मिश्रण आपल्याला चांगलं व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे आणि जास्तीत जास्त 2 ते 3 मिनिटं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. अशा प्रकारे पातोळ्यांमध्ये भरलं जाणारं सारण हे आपलं तयार झालेलं आहे. आपलं सारण तयार झालेलं आहे. हे सारण आता आपण थंड करत ठेवूया. इथे मी एक स्वच्छ पातेलं घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये मी थोडंसं पाणी घेतलेलं आहे आणि ते गरम करत ठेवलेलं आहे. आता सगळ्यात आधी आपण आपल्या पातोळ्या चांगल्या लावून घेऊया. सारण थंड झालेलं आहे आणि आपलं सगळं साहित्य तयार आहे. आता आपण पातोळ्या लावून घ्यायच्या आहेत. इथे एक चाळणी तयार केलेली आहे. आता या चाळणीला मी थोडंसं तूप लावणार आहे जेणेकरून आपल्या पातोळ्या खाली चिटकू नयेत. हळदीची पानं छान स्वच्छपैकी धुवून घेतलेली आहेत. आता आपण पातोळ्या लावण्यासाठी सुरुवात करूया. एक सांगायला तुम्हाला विसरली आहे, या आवरणाच्या मिश्रणामध्ये मी थोडंसं मीठ टाकलेलं आहे कारण हे तांदळाच्या पिठाची आपण व्यवस्थित असं लिक्विड सारण करून घेतलेलं आहे. आपण हे असं बंद करून घेतलेलं आहे आणि ह्या तयार केलेल्या चाळणीमध्ये आपण ठेवून देऊया. अशा प्रकारे मी इथे ठेवलेलं आहे चाळणीमध्ये. अशा प्रकारे बनवून आपण सर्व पातोळे चाळणीत ठेवून घेऊया. मगाशी दाखवल्याप्रमाणे पातेल्यामधलं पाणी हे गरम झालेलं आहे आणि ही चाळणी आपण आता ह्या पातेल्यावरती ठेवून पातोळ्या 20 ते 25 मिनिटे आपण शिजवून घेणार आहोत. झटपट होणारी ही पातोळ्यांची रेसिपी नक्कीच करून बघा आणि कमेंटद्वारे कळवा. तसेच
आमच्या मॅलो किचनला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. अन्न हे पूर्ण ब्रह्म.